मराठा समाजासाठी राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे। मात्र या संदर्भात आता आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत। ते या सगळ्या निर्णयांकडे कसं बघतात? खरं तर राज्य सरकारने काही मराठा समाजासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, शैक्षणिक बाबींमध्ये विशेष तरतुदी केल्या। तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? आम्ही मुळात शासनाचा असा निर्णय जे ओबीसीला ते मराठा समाजाला हे कुठल्या बेसवर आणि कुठल्या तर्कावर बोलतात हे आम्हाला न उलगडलेलं कोड आहे। कुणी मागणी केली त्यांच्या मागण्या फुलफिल करा नाही करा ते शासनाचं धोरण आहे, नीती आहे। पण त्या नीतीला बेस काय? ज्या संविधानानं ज्या ओबीसींना शेकडो वर्षाचं डिस्क्रिमिनेशन पाहून एक त्याच्या मागे एक कॉन्स्टिट्युशनल बेस आहे ना, त्याच्या पाठीमागं ओबीसींना स्पेशल तरतुदी देण्यामागं। मग मराठा समाजाला तुम्ही ओबीसीचं हे काय बोलताय सारखं? तुम्ही स्पेशल आणा ना योजना, आणि काय दिलंय ओबीसीला? ओबीसीला उन्हापुरा 0.5% ओबीसीला बजेटरी तरतूद असते, मग ते तुम्ही मराठा समाजाला देणार का? त्यामुळं आणि मग मराठा समाजालाच का, इतर समाज कुठे गेले सगळे बाकीचे? त्यांच्यामध्ये काही शिक्षणामध्ये ड्रॉपआउट वगैरे आहे की नाही? त्यांच्यामध्ये काही गरीब वगैरे आहेत की नाही? त्यामुळे शासन जे निर्णय घेते ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे, त्याला कुठलाही घटनात्मक पाया नाही, लिगल ऍस्पेक्ट नाही। जरांगेंचा आंदोलनाचा प्रभाव कुठेतरी सरकारवर पडला आणि त्यामुळे सगळं, कारण खरं तर राज्य सरकारने असं देखील म्हटलंय की या आंदोलनादरम्यान जे मृत झाले त्यांच्या वारसांना 3.5 कोटी आणि सरकारी नोकरी देऊ असं देखील आश्वासन सरकारने दिले। ओबीसी आंदोलनादरम्यान आत्महत्या झाल्या नाहीत, त्याबद्दल तुमची काय भूमिका? धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासंदर्भात आत्महत्या झालीत, त्यांची काय भूमिका तुमची? म्हणजे तुम्ही झुंडीला बळी पडताय, म्हणजे तुम्ही राज्यकर्त्या लोकांच्या दबावाला बळी पडताय। काय झालं? ओबीसीच्या संदर्भात बी आत्महत्या केल्या, त्यांच्याबद्दल काय धोरण आहे? धनगर समाजाच्या बाबतीत 4 मुलांनी आत्महत्या केल्या, त्यांना तुम्ही का जाहीर केलं नाही? म्हणजे तुम्ही दुजाभाव करताय। साधा सिंपल प्रश्न आहे ना। सरकार ओबीसी समाजाला हलक्यात घेते असं वाटतंय का? ओबीसी समाजाला बेदखल करते, ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य करत नाही, ओबीसीला बजेट देत नाही, ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे, निषेध जाहीर करणार? निषेध जाहीर केलेला आहे, करत आहे। पण खरं तर तुम्ही जेव्हा जरांगे आंदोलनाला बसले होते त्यावेळेस तुम्ही सुद्धा म्हटले होते की मी आंदोलन करणार, आणि मगाशी तुम्ही असं देखील करणार म्हणल्यावर केलंच पाहिजे का? असं नाही, लोकशाहीची अनेक आंदोलनाचे अनेक मार्ग आहेत ना, ते मार्ग आम्ही स्वीकारू। मात्र खरं तर आता हे ज्या सगळ्या हे केलेल्या आहेत, तुम्ही या संदर्भात न्यायालयात जाणार का? काय पुढच्या तुमच्या काय गोष्टी असणार? न्यायालयात जातील, न्यायालयात काम करणारी मंडळी न्यायालयातलं काम करतील, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत। मनोज जरांगेंसोबत हजारो लाखो लोक असतात, मराठा आंदोलक किंवा नेते मंडळी सुद्धा असतात। हजारो ते रूलर आहेत, शासक आहेत, शेकडो वर्षाचा इतिहास आहे। अरे ओबीसी विजय 450 जाती आहेत ना, ते कसे एकत्र येतील? म्हणून तर आरक्षण दिलं गेले ना, त्यांना एकत्र आणणं शिवधनुष्य आहे, आणि ते एकत्र आणता आणता आमचाही बळी जाईल। तुम्ही मगाशी पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की जरांगेंना चावी दिली जाते, कोण देते नेमकी? माहिती नाही, इथले सगळे पार शासनकर्ते आहेत, सगळे आमदार खासदार आहेत, बघत नाही का तुम्ही? आमच्याकडे कधी कोण आला का, कुठला मंत्री भिंत्री एखादा? शासन आम्हाला रेड कार्पेट घालतं का? आमच्या मागण्या मान्य करतं का? ओबीसी समाज तुमच्या सोबत नाही असं वाटते का? कारण खरं तर नेहमी एकटे तुम्हीच काय बोललो तुम्हाला, हा विस्थापित आहे, वेगवेगळ्या जाती आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळा दुजाभाव आहे, वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे व्यवसाय आहेत, वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशामध्ये ती लोक राहतात, ती लोक कशी तुम्हाला एकत्र दिसतील? म्हणून तर रिझर्वेशन दिलं गेलं ना। ते जर संघटित असते, ते जर पॉवरफुल असते, ते जर रूलर असते, तर त्यांना कशासाठी रिझर्वेशन द्यावं लागलं असतं? हे घटनात्मक तथ्य समजून घ्या ना। नक्कीच आपण पाहिलं तर लक्ष्मण हाके यांनी याचा निषेध जो आहे तो सरकारने जो मराठा समाजासाठी काही मागण्या मान्य केल्या किंवा काही निर्णय केलेले आहेत त्या संदर्भात लक्ष्मण हाके यांनी निषेध व्यक्त केला, आणि त्यांनी असं देखील म्हणाले आहेत की ओबीसी समाजातील लोकांनी आत्महत्या केल्या नाहीयेत का, मग त्यांच्यावर कोण बोलणार, असा सवाल जो आहे तो लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केलाय। प्रियांका परदेशी, story.com, पुणे।